साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आली आहे अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात भाग 10. तब्येत बरी नसल्यामुळे क्षितिज जेवण करून गोळी वगैरे घेऊन कधी नव्हे ते झोपलेला. विल्यम तिथेच फोनवर होता. क्षितिजला झोप लागून 15 मिनिटं झाली असतील आणि त्याचा फोन वाजू लागला. त्याची मॉम जान्हवीचा फोन कॉल येत होता. विल्यमने तो कट केला. त्याला उठल्यावर सांगता येईल असा त्याचा विचार होता. इकडे पुण्यात आर्यशची आज कोणासोबत तरी मीटिंग होती. पहिल्यांदा कोणाला तरी भेटायला तो एका हॉटेलमध्ये आलेला. आर्यश सोबत त्याचा असिस्टंट विकी आणि बॉडीगार्ड धीरज होता. आर्यशचे तेवर आता अर्थात बदलले होते, कारण आता तो क्षितिजच्या बरोबरीने KK इंडस्ट्रीजचा मालक असणार होता. मेन गेटमधून बॉडीगार्ड आणि असिस्टंट सोबत आत शिरला. आत शिरताच एका व्यक्तीने त्याचं स्वागत केलं. वर एक रूम आहे, तिकडे निघावं लागेल. ओके, लेट्स गो. बॉडीगार्डला आणि असिस्टंट धीरजला इशारा करत असतो वर त्या माणसासोबत रूममध्ये जायला निघाला. एका रूमच्या दरवाजाजवळ येताच तिथं देसाई होते, जे आर्यशचीच वाट पाहत होते. ते म्हणाले, मिस्टर आर्यश, फक्त तुम्हा एकट्याला आत येता येईल. का? असं का? ते आत गेल्यावर कळेल, पण तुम्हाला बॉडीगार्ड आणि असिस्टंटला आत घेता येणार नाही. बट हे रॉंग आहे. तुम्ही मला काही दगा करायचा प्रयत्न केला तर काय? असं काहीही होणार नाहीये. सी, वी बोथ आर हिअर फॉर बिझनेस पर्पज, नॉट रादर दॅन दिस. गॉट इट? बट दिस मीटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम आवर साईड ऑल्सो. सो आम्हाला यातली एकही गोष्ट बाहेर गेलेली नकोय. सॉरी सर, बट आम्हाला असं करता येणार नाही, कारण कार्तिक सरांची स्ट्रिक्ट ऑर्डर आहे तुम्हाला एकटं न सोडण्याची. बॉडीगार्ड धीरज म्हणाला. अरे यार, व्हॉट इज दिस? धीरज, कॅन यू बी काम फॉर अ वाईल? डोंट पॅनिक, ओके? सी मिस्टर देसाई, माझा बॉडीगार्ड इथे बाहेर उभा राहील, पण ॲटलिस्ट माझा असिस्टंट माझ्यासोबत राहायला हवा. तो माझ्या विश्वासातला व्यक्ती आहे. सो डोंट वरी, कोणतीही गोष्ट बाहेर जाणार नाही. आणि हे पटत असेल तर मी भेटायला तयार आहे. अदरवाईज दिस मीटिंग इज कॅन्सल फ्रॉम माय साईड. ओके, आता आत जाऊया का? बट सर, दिस कुड बी रिस्की. धीरज म्हणाला. तो त्याचं काम करत होता. धीरज, लिसन मी केअरफुली. यू स्टे ओव्हर हिअर. आणि तसंच काही काळजीचं कारण वाटलं तर मी तुला इशारा करेन. देन यू कॅन सडनली कम इन साईड. बट सर, कार्तिक सर, इट्स माय अन ऑर्डर. धीरज, आर्यशचा आवाज वाढला. ओके सर, तो मान खाली घालून म्हणाला, कारण तसंही बॉसच्या आदेशाबाहेर जाणं त्याला जमणार नव्हतं. विकी, कम विथ मी. असिस्टंटला आदेश देऊन आर्यश त्या व्यक्तीसोबत आत रूममध्ये आले आणि बॉडीगार्डला नाईलाजाने त्या रूमच्या बाहेर थांबावं लागलं. आतमध्ये साधारण 50 वर्ष वय असलेली किंचित वृद्ध व्यक्ती एका खुर्चीवर बसलेली. आजूबाजूला काही लोक हजर होते आणि सोबतच एक सर्वसाधारण कुटुंबातील एक व्यक्तीही होती, जी आर्यशला पाहून चमकली आणि त्यालाही त्यांना पाहून वेगळीच फिलिंग आली. खरं तर यातील कोणालाच आर्यशने या आधी पाहिलेलं नव्हतं. हॅलो सर. आत येताच त्या 50शी गाठलेल्या व्यक्तीला तो म्हणाला, कारण तिलाच भेटायला आल्याची फिलिंग आत येताच त्याला आलेली. हॅलो बेटा. रवी, त्यांना खुर्ची द्या आधी. त्यांनी कोणाला तरी आदेश दिला आणि लगेचच एक खुर्ची त्याला बसायला देण्यात आली. मग आर्यश ती घेऊन ऐटीत बसला. येस, मग काय म्हणतोय आपला बिझनेस मिस्टर आर्यश? हॅपी? इट्स गुड. पण तुम्हाला माझ्यासोबत कसल्याशा नवीन प्रोजेक्टबद्दल बोलायचं होतं. आता सुरुवात करूया. हो, आपण त्यासाठीच तर इथे जमलोय. असो रवी, ती फाईल घे रे. हो सर, म्हणत एक फाईल त्याच्या हातात आली. तिची 1-2 पाने चाळून ती त्याने आर्यश समोर केली. ही कसली फाईल आहे? म्हणत आर्यशने ती हातात घेतली आणि पहिलंच पान उलटून ओपन केलं असेल तर त्याला तिथं एका व्यक्तीची जन्मकुंडली दिसली.
पुढे एका पानावर व्यक्तीचा जन्म दाखला होता आणि पुढे त्याचीच थोडीफार माहिती होती. हे सगळं काय आहे? मी काही ॲस्ट्रॉलॉजर नाहीये जे तुम्ही मला ही कोणाची तरी कुंडली आणि माहिती वाचायला दिली आहे. आर्यश हसत म्हणाला. तसे सगळेच हसले. नाईस जोक. पण मी मात्र तुझं भविष्य सांगू शकतो मिस्टर अंकित दारव्हेकर. व्हॉट? कोण अंकित दारव्हेकर? एक मिनिट, तुम्ही मला हे कोणत्या नावाने संबोधित करत आहात? याचा अर्थ काय? सांगतो. मिस्टर आर्यश केळकर उर्फ अंकित दारव्हेकर. तुम्ही फक्त माझा एक मोहरा आहात. तो समोरचा व्यक्ती दात विचकत बोलला. म्हणजे? मी समजलो नाही, घाबरून आर्यशने विचारलं. सी आर्यश बेटा, तू कार्तिक केळकरचा मुलगा नाहीस हे कदाचित तुलाही माहिती असेल. तुम्ही हे सगळं बोलायला मला इथं बोलावले का? आर्यश जरा रागातच उठून उभा राहिला. नाही, आधी ऐकून तर घे. तू कार्तिक आणि जान्हवी यांचा मुलगा नाहीयेस, हे सत्य आहे, हे विसरू नकोस. तू आहेस त्यांचा दत्तक मुलगा. तो मुलगा ज्याला 20-22 वर्षांपूर्वी आम्हीच त्या घरात पोहोचवलं होतं. सो हा आमचा प्लॅन होता. म्हणजे तू आमचा माणूस आहेस. हे बाजूला दिसतायत ना मिस्टर दारव्हेकर, यांचा मुलगा आहेस तू. आणि तुझ्या हातात मगाशी जी फाईल होती त्यात असलेली कुंडली आणि ती माहिती ती सगळी तुझीच आहे. विचार हवं तर यांना. बोला मिस्टर दारव्हेकर. त्यांनी त्या 45 वर्षाच्या व्यक्तीला विचारलं. तसं आर्यशचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. मध्यमवर्गीय घरातला तो माणूस पाहताच आर्यशला वेगळंच फील झालं. त्याच्या चेहऱ्यावर मात्र आर्यशला पाहताना वेगळंच आनंदी हास्य उमटलेलं. हो आर्यश बेटा, तू माझा मुलगा आहेस. ते थोडे त्याच्या समोर येत म्हणाले. तसा तो त्यांना चुकवून बाजूला झाला. व्हॉट रबिश, डोकं फिरलंय का तुमचं? वाटेल ते बोलत आहात. ही असली फालतू कोणाचीही फाईल माझ्या हातात देऊन मी हे सगळं मान्य करेल असं वाटलं की काय तुम्हाला? आर्यशने ती फाईल जवळ रागाने बाजूला फेकली. आर्यश, अरे असं काय करतोस बेटा? या सरांचं काम करतोय आपण गेले 22 वर्ष. त्याचे पैसे भेटत आहेत मला त्यांच्याकडून. असं काय करतोस राजा? लाज वाटते का तुम्हाला? यांचं काम करण्यासाठी इतक्या लहान वयात तुम्ही मला कामाला लावलं आणि आज इतक्या वर्षांनी समोर येऊन माझ्यावर हक्क दाखवताय. तुम्हाला वाटलं कसं की मी हे सगळं मान्य करेल? करावं लागेल, कारण माझं नाव कबीर केळकर आहे. पैसे दिलेत मी यांना त्याचे. कबीर गरजला. काय काय नाव म्हणालात? कबीर केळकर? आर्यशला आठवलं कार्तिक अधूनमधून यांच्याबद्दल सांगायचा. हो, मी कबीर केळकर, कार्तिकचा चुलत भाऊ. आलं लक्षात? आणि आता तुला माझं काम करावं लागेल मिस्टर दारव्हेकर. काय म्हणालेल्यात तुम्ही की हा ऐकेल, आणि आता तर हा साप मुखरतोय. माझ्या इतकं कोणी वाईट नसेल हा जर माझं काम करून देणार नसेल. आर्यश बाळा, समजून घे, गरिबी फार वाईट असते बाळा. तुझी आई आजारी असायची आणि तुझी काळजी घ्यायला कोणीही नव्हतं, म्हणून मी हा मार्ग अवलंबला. आणि काय वाईट झालं सांग ना? तुला चांगलं शिक्षण मिळालं, चांगलं राहणीमान मिळालं, आणि आज तू त्याच कंपनीचा 30% मालक आहेस. जे सुख तुला मी देऊ शकलो नसतो ते मी तुला मिळवून दिलंय. मग माझ्यासाठी एवढं करणार नाहीस? नाहीतर काय? हा रुबाब, हे ऐश्वर्य आणि मान मरातब दिसतोय ना, तो माझ्यामुळे मिळालाय हे विसरू नकोस. माझं काम ऐकलंस आणि ती सगळी कंपनी तू स्वतःच्या नावावर घेऊन दाखवलीस तर मी तुला त्याचा CEO करेन. सगळे अधिकार तुला असतील मग तर झालं, पण माझं काम मात्र करावं लागेल. पण मी का करू असं? ते लोक माझ्यावर विश्वास ठेवतायत आणि मी त्यांना फसवू? ज्या घरात ज्या थाळीत खाल्लं त्यातच छेद करू? त्यांच्या दिलेल्या प्रेमाला माती मोल करू? ते त्याच लायकीचे आहेत, आणि तू माझा माणूस आहेस हे विसरू नकोस. सो त्यांचं नाही, माझं काम करणार आहेस तू. माझी कंपनी माझ्या हातून त्यांनी माझ्या एम्प्लॉईजला त्यांच्या बाजूने करत रसातळाला घालवली आणि मला रस्त्यावर आणलं. आता नाही मी त्यांना रस्त्यावर आणलं तर नावाचा कबीर केळकर नाही. आणि मी या कामाला नाही म्हणालो तर?
आर्यशच्या या वाक्यावर कबीर मोठ्याने हसू लागला. तुला दुसरा ऑप्शन नाहीये, कळलं ना? का? काय कराल तुम्ही? कार्तिकला भेटायला आत्ता या क्षणी त्याच्या समोर माझाच माणूस आहे. जर का तू माझं काम ऐकणार नशील तर मघाशी तुझ्या समोर जी फाईल होती त्याच फाईलची कॉपी मी त्याला द्यायला लावेन आणि हेही सांगेन की ही सगळी आर्यशची माहिती आहे आणि तू माझ्या प्लॅनिंगनुसार त्यांच्या घरात पोहोचला आहेस. अर्थात कार्तिकला हे माहीत नाहीये की तो माझा माणूस आहे. मग काय, त्याला जर का हे सत्य आत्ता कळालं तर तो काय करेल हे मी वेगळं सांगायला नको. त्याने तुला दिलेले सगळे अधिकार काढून घेतलेले असतील आणि मग क्षणार्धात तू रोडवर आलेला असशील, म्हणत कबीर उपहासात्मक हसू लागला. मग ठीक आहे ना, मीच लगेच कॉल करून सांगतो त्यांना. तो त्याचा फोन काढून म्हणाला, लाव कॉल. मग बघ काय होतंय. तुझा कॉल तो उचलणार नाही याची जबाबदारी माझी. आणि इथून एक मेसेज गेला की त्याला फाईल दाखव की तुझं काम झालेलं असेल. माझा माणूस मेसेज टाईप करून रेडी आहे आणि मग नंतर तुझं एक्सप्लेनेशन काय कामाचं. जोपर्यंत कार्तिकला तुझ्या विरोधात भरवलंही गेलं असेल की तू अनेक दिवसांपासून माझ्यासाठी काम करत आहेस. आर्यशला आपण चांगलेच अडकलो आहोत ही फिलिंग येऊ लागलेली. एकतर अनपेक्षितरित्या आज बऱ्याच गोष्टी वेगळ्याच प्रकारे त्याच्या समोर आलेल्या, त्याला हे सगळं एक्सेप्ट करायला अतिशय अवघड जात होतं. अतिशय श्रीमंतीत वाढलेल्या कोणालाही आपण अचानक रस्त्यावर येऊ ही फिलिंग त्रासदायक असते. आणि आपण श्रीमंत नाही, गरीब आहोत हे कळाल्यावर तर कोणाला असं ऐश्वर्य सोडावं वाटेल. आर्यशलाही हे सगळं अस्वीकारार्ह होतं. तो आता काय करावं या विचारात बेकार फसला होता. आजचा पार्ट इथंच संपलाय. अरे बापरे, हा खूप मोठा ट्विस्ट आहे नाही का? म्हणजे आर्यश त्यांच्या घरात दत्तक घेतलेला मुलगा, ज्याला सगळे आपल्या घरातला एक व्यक्ती म्हणून वाढवतायत, प्रेम देतायत, आणि तो मुलगा एका भयंकर चाली अंतर्गत त्यांच्या घरात पोहोचलाय. आता आर्यश काय करेल? तो सांगेल तसं करून ज्यांनी इतकं त्याला प्रेम दिलं त्या लोकांना फसवेल का? बघूया काय होतंय पुढे. यासाठी ऐकत रहा अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.